मित्रांनो, शुभमन गिलला बदनाम करण्यासाठी मुद्दाम कट रचला जातोय का? कारण सध्या सोशल मीडियावर जे चाललं आहे ते पाहिल्यावर तरी तसंच वाटतं. लोक जणू काही खूप मेहनत घेऊन शुभमन गिलला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. संपूर्ण देश आनंदात आहे. खेळाडू सेलिब्रेशन करत आहेत. याच दरम्यान शुभमन गिलने एक फोटो पोस्ट केला आणि बस सोशल मीडियावर लगेच आरोप सुरू झाले. लोक म्हणायला लागले, या फोटोमध्ये गिलने संजू सॅमसनला काढून टाकलं, फोटो एडिट केला. पण जरा शांतपणे विचार करा. खरंच शुभमन गिल असं करतील का? मला तर अजिबात वाटत नाही. कारण हे खेळाडू देशासाठी खेळतात. ही काही गल्लीतील टीम नाही, जिथे वैयक्तिक भांडणं काढली जातात. देश जिंकला की सगळे मिळून आनंद साजरा करतात. आता त्या फोटो मागचं खरं कारण समजून घ्या. पोस्ट मॅच सेरेमनी सुरू होती. ट्रॉफी दिली जात होती. फोटोशूट चालू होतं. कधी हार्दिक पांड्या, कधी शिवम दुबे, कधी रिंकू सिंग, कधी सूर्यकुमार यादव ट्रॉफी सोबत फोटो काढत होते. पण संजू सॅमसन काय करत होते? संजू स्टेजवर बसून शांतपणे गप्पा मारत होते. कधी हसत होते, कधी स्मित करत होते. प्रत्येक माणसाचा सेलिब्रेशन करण्याचा आपला स्वभाव असतो. तुम्ही इतर ट्रॉफीचे फोटो पाहिले तर लक्षात येईल, संजू फार पुढे दिसत नाहीत. कदाचित त्यांना लाईमलाईटमध्ये यायचं नव्हतं. जास्त क्रेडिट घ्यायचं नव्हतं. म्हणून त्या फोटोमध्ये जे दिसतंय ते म्हणजे गिलने संजूला काढलं नाही. संजू स्वतः तिथून बाजूला गेले होते आणि हीच फोटो यशस्वी जयस्वालनेही पोस्ट केली आहे. मग काय, सगळेच संजूवर रागावले आहेत का? काही लोक इतकं विचित्र लॉजिक देत आहेत की म्हणतात, जयस्वालनेही संजूला काढलं. अरे, जरा तरी विचार करा. जर तुमचं लॉजिक असं असेल की गिल, जयस्वाल आणि संजू तिघेही ओपनर आहेत म्हणून असं केलं, तर मित्रांनो, मग तुमच्या लॉजिकला इलाज नाही. जर खरंच संजूला क्रेडिट द्यायचं नव्हतं, तर MS धोनी यांनीही संजूचं नाव घेतलं नाही. संजू सॅमसन तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होते. धोनीने जसप्रीत बुमराह, गौतम गंभीर, टीम इंडियाचं कौतुक केलं, पण संजूचं नाव घेतलं नाही. मग धोनीवर प्रश्न विचारणार का? नाही ना. आणि खरं पाहिलं तर संजू सॅमसनला पूर्ण क्रेडिट मिळालं आहे. 5 सामने, 321 रन, 3 महत्वाच्या इनिंग्स, 50 प्लस, 97 आणि 89 आणि शेवटी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. म्हणून गिल आणि संजू यांच्यात वाद आहे हे सगळं फक्त सोशल मीडियावरचं नॅरेटिव्ह आहे. खरं काही नाही. म्हणून विनाकारण अफवा आणि फेक न्यूज पसरवणं बंद करा. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, खोटं कितीही पसरलं तरी सत्य जास्त काळ लपून राहत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरंच गिलने फोटो एडिट केली होती का? की ही फक्त सोशल मीडियावरची अफवा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.